मला माझा हिस्सा पाहिजे, मी माझा हिस्सा घेणार. फ्लॅशबॅक. अगं वहिनी, गाडी बघितलीस का नवीन आमची? आपण ती थॉर कार ती घेतली वेगळी. आता आमचे हे गेलते बिझनेसला, ते मुंबईला गेलते. अगं तिथं ती शोरूम मध्ये बघितली बाई, माइंडाल आवडली त्याची. माइंडाल लगेच अशी कॅश टाकली जाग्यावर आणि घेऊन आले. 30 लाख रुपये कॅश दिले बघ, कॅश. आत्ता बोल. आता तर रिक्षावरच आला. अरे मी त्यांना म्हटलं, ते गावात कसं डुल्ला माइंडाल राहते ग, नवीन गाडी खराब बिराब व्हायची. आणि असं म्हटलं मी जाते रिक्षासनं, पण रिक्षानं आली, बाकी काय नाही. सीमा, साठी बघितलीस का ग? पैठणी पैठणी येवल्यावर आणली, येवल्यावरनं आमच्या यांनी. अगं ते आमच्या बिझनेसचं नव्हतं काका, त्याला गेली येवल्याला. तिथं बघितली बाई, ते कारागीर विनोद बसले, पैठणी बिठणी त्यासली बाई लई मनात भरली. ती कसली ती टिश्यू पैठणी का फिशू पैठणी म्हणतात ना बाई, कसली आहे. त्याच्यात कसं असते बाई, 2 धागं अस्सल रेशमाचं, एक चांदीचा धागा आणि एक सोन्याचा धागा, असं विणतोय बघ तो कारागीर. मग काय, त्या कारागिराला असे पैसे टाकले आणि म्हणले एका रात्रीत विणून द्यायची पैठणी मोरपंखी कलरची. मला मोरपंखी कलर आवडतोय ना. एका रात्रीत बाई विणून घेतली पैठणी मोरपंखी कलरची. 4-5 लाख गेले बाई हे सगळं करायला. एका दिवसात पैठणी विणून दिली. अगं होतं, सगळं होतं. पैसा असला नाही बघ, आत्ताच्या जगामध्ये सगळं शक्य आहे बघ. एका दिवसात पैठणीची काही गोष्ट आहे बाई. वहिनी, डरलं बघितलंस का? डरलं परवाच केलं बाई. 10 तोळ्याचे 10 तोळ्याचं. अगं आमची हे बिझनेससाठी गेली होती ती दुबईला का कुठं बाई, तिकडं सोनं म्हणजे लई स्वस्त आहे. आणि आपल्याकडं कसं वहिनी 22 कॅरेट 24 कॅरेट मिळते, तिकडं बाई 25 कॅरेट 27 कॅरेट तसलं पण मिळते बाई. मग काय म्हणले ह्याच्यासाठी काहीतरी घेऊन जाऊया, आणि मग हे डरलं करून आणलं बघ. 10 तोळ्याचे चांगलं, 10 तोळ्याचं. तसं आणणार ना ते जास्त, पण ते आणून देत नाहीत ना भारतामध्ये जास्त. पण फक्त 10 टोळ्याचं डोरलं घेऊन आलेत बघ. रोग घेऊन आलेत, रोग. तांबूसच दिसतोय जरा. तांबूस कुठे दिसते? अगे बाई 25 कॅरेट मध्ये येते. ती बेबी पिंक बेबी पिंक कलर तसला असते. भारतात नसते ती, तिकडेच असते. त्याच्यामुळे तुम्ही बघितलं नसता. तसला कलर आहे बेबी. तिथल्या लोकांना नाही कळत ती, मग तिथे तांबडं दिसते, तांबडं दिसते. शोभा, कानातली बघितलीस का? कानातली अस्सल मोतीची, ती अस्सल मोतीची बाई. आमची हे बिझनेस साठी गेली होती तिकडे, ते केरळला. तिथून आणलेत बाई. चांगली 30-35 लाखाची येते. अगं काय असते माहिती का तिकडं, ती अशी टोपलं देतात आपल्याला, आणि आपणच त्याची ती शिंपल्या बाई अशा गोळ्या करायच्या आपल्या समोर, असे ते मोती काढतात आणि दागिने करून देतात. आमच्या बाई म्हणे, ह्यांच्या मनात इतकं भरलं, म्हणे माझ्यासाठी काहीतरी घेऊनच जाऊया. मग काय, इकडं 10 आणि इकडं 10 असे 20 मोत्याचे घेऊन आले बाई. चांगलं 30-35 लाख गेलं बाई हे सगळं करायला. 35 लाख एवढं? मग बाई अस्सल मोठ्यात करायचं म्हटल्यावरती एवढं सगळं जातायच म्हणायचं. वहिनी, ही बॅग बघितली होती का? अगो बाई अस्सल हातावर विणलेली बॅग आहे, हातावर विणलेली. आमची ही बिझनेस साठी गेली होती तिकडे, ते राजस्थानला का कुठं. त्यांनी बघितली बाई ही बॅग तिथं विणताना. त्याची बाई लई मनात आवडली, म्हणे हे घेऊनच जाऊया, म्हणून घेऊन आले. सगळे 2-2.5 लाखाचे. तिकडं कसं असते की ऑर्डर देऊन अशी ती विणून घ्यायला लागते. तसले डम्पी आर्ट का पंपी आर्ट म्हणते बाई त्याला. तिथंच नव्हते बाई, म्हणजे ती ऑर्डर द्या, 2 मिनिट थांबा, मग विणून देतो. यांनी टाकले रोख पैसे, म्हणे बाई कॅश घेईन आत्ताच्या आत्ता ते दिली माई बघ. 2-2.5 लाखाला बसली चांगली बघ. A few moments later. आता मळ्यातल्या राहण्याचा व्यवहार ठरवलेस म्हणे तू, आणि माझ्या हिश्श्याचं काय रे? मला माझा हिस्सा पाहिजे, मी माझा हिस्सा घेणार. माझ्या हिश्श्याचं काय करतोयस ना ते पटकन बोल.